नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना पाटील, संचालिका पुना प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी सेंटर। आहार, विहार आणि निद्रा या तीन गोष्टीचा मनुष्याच्या स्वास्थ्यावर नक्कीच परिणाम होतो। जसं मी नेहमी सांगते की युअर फूड इज युअर मेडिसिन, व्यायामाला जीवनाचा अविभाज्य घटक समजा। त्याच पद्धतीने निद्रा म्हणजेच झोप ही माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे। जेव्हा दिवसभराच्या हालचालींमध्ये आपल्या शरीराची झीज होत असते, ही झीज भरून काढण्याचं काम हे झोपेमुळे होते आणि शरीराचं रिपेअर आणि मेंटेनन्स हे झोप या एका गोष्टीमुळे होत असतं। जेव्हा ही झोप अपुरी होते तेव्हा याचाच परिणाम विविध अवयवांवर होतो आणि अनेक व्याधींना आपण आमंत्रणच देत असतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे अपुऱ्या झोप। आणि बऱ्याचदा आपल्याला असं अनुभवायला पण येतं की खूपसे लोक येतात की डॉक्टर मला झोपच लागत नाही, मला स्वप्न खूप पडतात, किंवा डॉक्टर मला सकाळी उठल्यानंतर झोप पूर्ण झालेल्याची फिलिंग्स येत नाहीत। तर या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये एक सिंपल गोष्ट असते, ती म्हणजे अशी जेव्हा तक्रारी तुमच्या वाढत जातात तेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह, ओबेसिटी यासारखे भरपूर आजार हे त्या व्यक्तींच्या मध्ये आढळतात। साधारण बघायला गेलं तर जेव्हा आपण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये आपलं बीपी हे वाढून राहत असतं आणि झोपेनंतर हेच बीपी कमी होतं किंवा ते सेटल डाऊन होत असतं। ज्याला बीपीचा त्रास आहे अशा व्यक्तींच्या मध्ये जर झोप जर अपुरी राहिली तर मुळातच दिवसभरात वाढलेलं बीपी आणि पुन्हा ते वाढले आणखी न झोप झाल्यामुळे वाढून राहिल्यामुळे दिवसभरात त्याचं बीपी हे वाढूनच राहतं। त्याचा परिणाम हा रक्तवाहिन्यांवर होतो आणि रक्तवाहिन्या कडक होत जातात आणि पर्यायाने येणारा हृदयरोग ही शृंखला ही वाढत जात असते। सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट असते, जेव्हा अपुरी झोप असते तेव्हा शरीरामध्ये इन्फ्लमेशनचं प्रमाण वाढतं। इन्फ्लमेशन म्हणजे सूज येणं। आता ही सूज कदाचित सांध्यांमध्ये असेल, आतड्यांच्या मध्ये असेल, रक्तवाहिन्यांच्या मध्ये असेल, तेव्हा अपुऱ्या झोपेमुळे किंवा जेव्हा ज्याला झोप कमी असते यांच्यामध्ये नेहमी जर आपण चेक केलं तर इन्फ्लमेटरी मार्कर्स हे वाढून राहिलेले असतात आणि असं हे इन्फ्लमेशन, संधिवात, ऑटोइम्युन डिसऑर्डर्स आणि पर्यायाने येणारं रक्तवाहिन्यांच्या मधला कडकपणा आणि त्यामुळे होणारं हार्ट अटॅक याला आमंत्रणच दिलं जातं। तिसरी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे झोप जर कमी झाली तर त्याचा परिणाम आपल्या चयापचयाच्या क्रियेवर म्हणजेच मेटाबॉलिझमवर होत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे मेटाबॉलिझम जेव्हा बिघडतं त्याचाच परिणाम हॉर्मोन्सवर होतो। त्यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे आपले हंगर हॉर्मोन्स हे वाढत असतात आणि त्याच्यामुळे भरपूर भूक लागते। मग अर्थातच पेशंट काय करतात की मग जास्त शुगरी गोडाचे पदार्थ, जास्त हाय कॅलरीजचे पदार्थ खाल्ले जातात, वारंवार जेवण केलं जातं आणि त्याच्यामुळे कॅलरीज वाढतात। तेवढ्या कॅलरीज जर बर्न केल्या गेल्या नाही तर त्याचा परिणाम अल्टिमेटली तुमच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण वाढतं, त्यामुळे येणारं ओबेसिटी। आणि एक्झॅक्टली जशी ओबेसिटी वाढते त्याच्यामुळे येणारा उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हार्ट अटॅक ही एक शृंखलाच तशीच निर्माण केली जाते। त्याच्यामुळे झोप ही आपल्या वजन नियंत्रित करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि तिसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे इन्सुलिनचं रेझिस्टन्स हे जर झोप व्यवस्थित झाली नाही तर इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो आणि पर्यायाने मधुमेह होतो। बऱ्याच लोकांच्या मध्ये हा गैरसमज आहे की गोडाचं खाल्ल्यामुळे मला मधुमेह होतो। हा डॉक्टर, मी गोड अजिबात खात नाहीये, पण सायमल्टेनियसली जेव्हा मी त्यांना विचारते की मी गोड पण खात नाही डॉक्टर, मी रेग्युलर एक्सरसाइज करतो, तरी मला कसं काय मधुमेह झाला, आणि त्यांच्यामध्ये मात्र हे लक्षण नक्की सापडतं की हा मला रात्री झोप व्यवस्थित होत नाही। त्यानंतरचा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे हृदयाच्या जी गती असते, म्हणजे अपुऱ्या झोपेमुळे वजन वाढतं, वाढलेल्या वजनामुळे श्वासोश्वासाची तुमची गती अनियमितता निर्माण होते आणि त्याच्यामुळे तू कधी कधी मिडनाईटला ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी पडल्यामुळे बऱ्याचदा आपल्या हृदयाचे ठोके सुद्धा कमी जास्त होतात आणि काही वेळा आपल्याला कार्डियक एपिसोड्सला सामोरं जावं लागतं। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे अपुऱ्या झोपेचा परिणाम हा आपल्या स्ट्रेस हॉर्मोनवर जास्त होतो। सतत तुमची बॉडी ही स्ट्रेसमध्ये राहिल्यामुळे, कारण झोपल्यानंतर स्ट्रेस रिलिव्हिंग फॅक्टर आहे तो, आणि जर आपली प्रॉपर झोप झाली नाही तर त्याचा परिणाम हा स्ट्रेस वाढतो। अल्टिमेटली त्याच्यामुळे होणारा अस्वस्थता, चिडचिडेपणा, अशक्तपणा वाटतो डॉक्टर, कुठल्याही गोष्टीत मला इंटरेस्ट वाटत नाही, त्याचा परिणाम तुमच्या फॅमिली वर होत असतो, त्याचा परिणाम तुमच्या सोशली ऍक्टिव्हिटीवर होत असतो आणि सतत चिडचिडेपणा जर तसाच राहिला तर त्यामुळे येणारं उच्च रक्तदाब, मधुमेह हे सगळ्या आजारांना हळूहळू आपण निमंत्रण देत असतो। आता याच्यावर एक्झॅक्टली उपाय काय करायचं डॉक्टर? प्रत्येक वेळी तुम्ही पिल्स घेणं महत्त्वाचं आहे का? तर नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये झोपेच्या मागचं सायन्स पहिलं समजून घ्या। जसं दिवस होतो रात्र होतं, दिवसा आपल्याला जाग येते आणि रात्र झाली की झोप येते। एक्झॅक्टली काय घडतं अशा वेळी?
तर जेव्हा रात्र होते, सूर्यप्रकाश जसा कमी होईल तसा आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिनचं सिक्रेशन हे वाढायला लागतं. मेलॅटोनिन आपल्या शरीरामधलं मेलॅटोनिनचं काम असं आहे की सगळ्या मसलला ते रिलॅक्स करत असतं आणि त्यामुळे आपल्याला झोप येते. मग या सगळ्या गोष्टीचं मधलं सायन्स समजून घेतल्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल की आजकालची जीवनशैली ही झोप न लागणं, अपुरी झोप या गोष्टीला कारणीभूत आहे. फॉर एक्झाम्पल सांगते की लेट ॲट नाईटपर्यंत TV बघणं किंवा मोबाईलचा वापर करणं किंवा ज्याला आपण म्हणतो लॅपटॉपवर बराच वेळ काम करतं. प्रत्येक वेळी आपण आवडीने किंवा मजा म्हणून, मनोरंजन म्हणून तिकडे बघत नसतो, पण काही वेळा तुमचं कामाचं शेड्यूलच असं असतं की तुम्हाला इव्हनिंगला हे काम करावं लागतं. आणि अशा गोष्टींच्या मध्ये तुम्ही जेव्हा हे LED लाईट्स जेव्हा आपल्या डोळ्यांवर पडत असतात त्याचा परिणामामुळे मेलॅटोनिनचं सिक्रेशन्स होत नाही आणि झोप लागत नाही. त्यामुळे जर आपल्याला याच्यावर उपाय म्हणून जर करायचं असेल तर साधी एक गोष्ट मी फक्त सांगते की पहिलं बॉडी डिटॉक्स करायचा प्रयत्न करा. आता पहिलं डिटॉक्सिफिकेशन आहे ते म्हणजे तुमचं डिजिटल डिटॉक्सिफिकेशन. डिजिटल डिटॉक्सिफिकेशनमध्ये पहिलं मोबाईलचा वापर किंवा लॅपटॉपचा किंवा TVचा वापर ॲटलिस्ट झोपेच्या आधी 1 तास बिलकुल करू नका, जेणेकरून तुमचं मेलॅटोनिनचं सिक्रेशन हळूहळू चांगलं वाढेल आणि झोप लागेल. त्यानंतरचं डिटॉक्सिफिकेशन आहे ते म्हणजे तुमचं माइंड डिटॉक्सिफिकेशन. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते की रात्री कुठलीही गोष्ट अनसेटल ठेवून झोपू नका. जशी भांडणं झाली असतील, एखाद्या काहीतरी गोष्ट तुमच्याकडनं चूक झालेली आहे तर त्यावेळी ती फॉरगिव्ह करा, एखाद्याला माफ करा, सॉरी म्हणा, पण कुठलाही विचार जो निगेटिव्ह थॉट आहे तो घेऊन तुमच्या ह्याच्यामध्ये झोपू नका. आणि त्याला मदत कोण करत असतं तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मेडिटेशन, हलक्या प्रकारची काही योगासनं, ज्याला डीप ब्रीदिंग म्हणतो आपण, श्वसनाचे काही व्यायाम असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, यासाठी मी तुम्हाला भ्रामरी प्राणायाम हे तुम्हाला ॲडवाईस करते की या सगळ्या गोष्टींच्यामुळे माइंड हे आपलं डिटॉक्स होत असतं, रिलॅक्स वाटतं. तिसरं महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संध्याकाळी आंघोळ करणं. जसं आपण सकाळी आंघोळ केल्यानंतर फ्रेश वाटतं तसं संध्याकाळी आंघोळ केल्यानंतर डॉक्टर फ्रेश वाटेल आणि मला झोप लागणार नाही असा कॉमन एक कन्सेप्ट आहे, पण तसं नाही आहे. आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा मसल रिलॅक्स होतात आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने झोप लागू शकते. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुमच्या डाएटरी फूड हॅबिट्सचा. जसं बऱ्याच लोकांना रात्री कॉफी प्यायची सवय असते, उशिरा चला आपण चहा घेऊया, बरेच वेळ झाला गप्पा मारतोय आपण चहा पिऊया, असे जे काही स्टिम्युलेटर्स असतात, जसं मगाशी मी सांगितलं की तुमची भांडणं किंवा हे एक प्रकारचं वाईट स्टिम्युलेशन आहे, तसं कॅफेन असू दे, चहा असू दे किंवा निकोटीन असू दे, स्मोक करतात, काही तंबाखू खातात, हेवी ड्रिंक करत असतात, यांच्यामध्ये हे स्टिम्युलेशन तुमच्या शरीरामध्ये बऱ्याचदा झोप न येण्यासाठी हे आमंत्रण दिलं जातं. त्यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे ते म्हणजे तुमचं बायोलॉजिकल क्लॉक. जसं मनुष्याला जशी सवय असेल त्या पद्धतीनेच तो बिहेव करतो. रोजचं ठरवा की बाबा मी इतक्या वाजता उठणार आणि इतक्या वाजता झोपणार आहे. ही जर काही दिवसानंतर जर सवय लागली की मी 10 वाजताच झोपतो, बरोबर 10च्या ठोक्याला तुम्हाला झोप ही येतेच. त्यामुळे आज माझं वीकेंड आहे, मग आज मी थोडंसं उशिरा झोपणार, उशिरा उठणार, अशी कुठल्याही चूक न करता रेग्युलरली तुम्ही तुमच्या शरीराला तुमचे बायोलॉजिकल क्लॉक मेंटेन करून ती शरीराला सवय लावा. तिसरा घटक आहे तो म्हणजे तुमचं जेवण. रात्रीचं शक्यतो जेवण हे हेवी करू नका. जास्त जेवलं तर अल्टिमेटली तुमच्या शरीरामध्ये पचनाची क्रिया इतकी मंदावते आणि त्यामुळे झोप लागत नाही. त्यामुळे मी माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सना मी सांगत असते की झोपेच्या आणि जेवणाच्या मध्ये कमीत कमी 3 तासाचं तरी अंतर जाऊ द्या, जेणेकरून पोट रिकामं असेल, हलकं असेल तर तुम्हाला झोप चांगली लागेल. तिसरी गोष्ट, जसं मी नेहमी म्हणते की बॉडी हायड्रेटेड ठेवा. बॉडी हायड्रेटेड असेल तर बऱ्याचशा आजारांपासून तुम्ही लांब राहता, परंतु वॉटर इनटेक, जसं मी सांगते की 3 लिटर पाणी दिवसभरात पिलं पाहिजे. मग सकाळी 1 लिटर पाणी गटागटा प्यायचं, दुपारी 1 लिटर प्यायचं आणि अरे बापरे संध्याकाळी माझं पाणी राहून गेलं प्यायचं म्हणून इव्हनिंगला रात्री उशिरा पाणी जास्त घ्यायचं. मग तुमच्या बाथरूमच्या ट्रिप्स वाढत जातात आणि मग अल्टिमेटली सारखं बाथरूमला लागल्यामुळे त्यात जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यामध्ये प्रोस्टेटचा प्रॉब्लेम असतो, काहींना मधुमेह रुग्ण जे असतात त्यांच्यामध्ये मुळातच त्यांना बाथरूमला जास्त वेळ लागतं. अशा वेळी तुमची झोप ही हॅम्पर ही होतच असते. त्यानंतरचा तिसरा घटक आहे, कमीत कमी 30 मिनिटं तरी तुम्हाला सूर्यप्रकाशात बसणं गरजेचं आहे. किंवा म्हणजे दिवसभर मी बाहेर कुठे जात नाही. आजकाल वर्क फ्रॉम होम हा कन्सेप्ट खूप वाढलेला आहे आणि घरी बसून दिवसभर मी घरीच असतो, अशा लोकांच्या मध्ये झोप न लागण्याच्या तक्रारी वाढतात. तेव्हा कमीत कमी 30 मिनिटासाठी तरी तुम्ही बाहेर सूर्यप्रकाशात फिरणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा शरीर थकतं तेव्हाच त्याला झोपण्याची गरज लागते.
तेव्हा कमीत कमी 30 ते 45 मिनिटाचा व्यायाम हा तुमच्या शरीरासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात शेवटी लास्ट बट द लीस्ट, जर दुपारी तुम्ही झोपला नाही तर अल्टिमेटली रात्री तुम्हाला झोप ही लागणारच आहे. त्यामुळे बऱ्याचदा दुपारची झोप ही वामकुक्षी असावी. 20 मिनिटं 30 मिनिटाची जस्ट एक पॉवर नॅप आपण ज्याला म्हणतो तसा थोडासा एक असावा. परंतु बऱ्याच लोकांना 3-3, 4-4 तास ते अगदी दुपारी छान चादर घेऊन एसी लावून मस्तपैकी झोपतात. यांच्यामध्ये मात्र रात्रीची झोप ही लागणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा घटक एक राहून गेला, तो म्हणजे जिथे तुम्ही झोपता तिथलं वातावरण हे खूप छान पाहिजे. म्हणजे तुमचे बेडशीट स्वच्छ पाहिजे, किंवा तिथलं वातावरण कूल पाहिजे, किंवा तुमचे पडदे हे डार्क हवे आहेत. आणि आणखी एक मुद्दा याच्यावरून सांगायचा राहून गेला, आणि तो म्हणजे जसं मी म्हटलं की जसं अंधार होतो तसं मेलॅटोनिनचं सिक्रेशन वाढतं, तसं रात्री जेव्हा बऱ्याच जणांना झिरो बल्ब किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बल्ब किंवा वेगळे दिवे लावण्याची सवय असते. त्यामुळे शक्यतो ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी रात्री बिलकुलही असे झिरो बल्ब वगैरे लावायचे नाही. जर उठावंसं वाटतं त्यावेळी तुमची एक टॉर्च तुमच्या उशाला ठेवून द्या. त्यामुळे जर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्यात तर बऱ्याच अंशी तुम्हाला झोपेच्या तक्रारीपासून तुम्ही लांब राहू शकता. आणि एवढं करूनही डॉक्टर मला झोप लागतच नाहीये, तेव्हा मात्र तुम्ही काही दिवसांसाठी जर काही मेडिकल पिल्स घेतल्या किंवा झोपेच्या काही गोळ्या तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घ्याव्या लागल्या तर त्या आवर्जून घ्या. त्याच्यामध्ये कुठलाही वाईट घटक नसतो किंवा त्याच्या कधी सवय लागत नसतात. पण जेव्हा ह्या पिल्स घेता त्याबरोबर मी आत्ता सांगितलेले सगळे उपाय करणं हे तितकंच गरजेचं आहे. थँक्यू.